Dear friends, next article is histology of ovary. Histological structure of ovary. यामध्ये आउटरमोस्ट जे लाइनिंग आहे, कव्हरिंग आहे या ओव्हरीचं, त्याला आपण म्हणतो जर्मिनल इपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियम जसं टेस्टिस मध्ये जर्मिनल इपिथेलियम पासून स्पर्मॅटोगोनियल सेल्स, जर्म सेल, स्पर्मॅटोगोनियल सेल पुढे डेव्हलपमेंट होऊन स्पर्म बनले, परंतु फिमेल मध्ये मात्र जर्मिनल इपिथेलियमचा ओहम प्रोडक्शन मध्ये रोल नाही आहे. हा फरक लक्षात घ्या. इनर टू जर्मिनल इपिथेलियम there is another layer called as tunica albuginea आणि त्याच्या आत हा आउटर पार्ट दिसतो. त्या आउटर पार्टला आपण म्हणतो कॉर्टेक्स आणि इनर पार्ट हा जो आहे त्याला आपण म्हणूया मेडोला, ज्यामध्ये ब्लड व्हेसल्स आहेत, नर्व फायबर्स आहेत मेडोला मध्ये, आणि हा मेजर पार्ट कॉर्टेक्सचा आहे, त्याला आपण स्ट्रोमा म्हणू शकतो. स्ट्रोमा म्हणू शकतो. So ovary is external, covered by cuboidal, single layer of cuboidal germinal epithelium. Inner to germinal epithelium another layer called as tunica albuginea. Inner to tunica albuginea, it is differentiated into outer cortex, inner medulla. कॉर्टेक्स मध्ये स्ट्रोमा आहे आणि मेडुला जो आहे तिथं नर्व्स, ब्लड व्हेसल्स हे आणि कनेक्टिव्ह टिश्यू हे पार्ट येतात. आता ही आणि त्याच्यामध्ये मग स्ट्रोमा मध्ये वेगवेगळ्या ओव्हरियन सायकलच्या डेव्हलपमेंटल स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात. आता या ज्या डेव्हलपमेंट आहेत त्या आपण जरा डिटेल स्टडी करूया. This is the germinal epithelium. याच्या आत हे जर्मिनल इपिथेलियम, सिंगल लेयर आहे जर्मिनल इपिथेलियमचा, परंतु याचा गॅमेट बनवण्यामध्ये फिमेल मध्ये रोल नाही आहे. इनर टू दिस देर इज अ another layer called as ट्युनिका अल्बिजिनिया. इथं पण ट्युनिका अल्बिजिनिया म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूचा लेयर आहे का? आहे. ट्युनिका अल्बिजिनिया.
ट्युनिका अल्बिजिनिया. त्याच्या आत हा आउटर कॉर्टेक्स आणि इनर हा मेडुला, की जिथं ब्लड व्हेसल्स, नर्व्स वगैरे येतात तिथं आहेत. हा पार्ट आहे तो कॉर्टेक्सचा, त्याला आपण स्ट्रोमा म्हणू. आता फिमेल मध्ये एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट सुरू असतानाच ओगोनियल सेलची डेव्हलपमेंट सुरू होते. प्युबर्टी नंतर वगैरे नाही मेल सारखं. म्हणजे एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असताना योक सॅक पासून ओगोनियल सेल्स बनतात. योक सॅक मधून मध्ये बनतात आणि त्या खाली मायग्रेट होतात. 6 to 8 वीक ऑफ एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. आणि खाली मायग्रेट झाल्यानंतर त्या ओगोनियल सेल डिवाइड होतात आणि साधारणतः 20th वीक त्या फिमेल एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये 20व्या आठवड्यात 6 to 7 मिलियन ओगोनियल सेल्स, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ओगोनियल सेल्स बनतात. पण गरज आहे का एवढ्यांची? नाही. आणि म्हणून पुन्हा या ओगोनियल सेलचं डिजनरेशन सुरू होतं. त्याला आपण म्हणतो ॲट्रेशिया. डिजनरेशन ऑफ ओगोनियल सेल्स कॉल्ड ॲज ॲट्रेशिया. आणि मग बर्थच्या दरम्यान, त्या फिमेल इंडिव्हिज्युअलच्या बर्थच्या दरम्यान 1 to 2 मिलियन एवढ्या ओगोनियल सेल राहतात, बाकीच्या डिजनरेट होतात. बर्थ नंतर पुन्हा प्युबर्टी पिरियड आला. त्या प्युबर्टी पिरियड पर्यंत डिजनरेशन प्रोसेस पुढे कंटिन्यू राहतेच. आणि प्युबर्टीला फक्त 60,000 to 80,000 एवढ्या ओगोनियल सेल शिल्लक राहतात. बाकीच्या सर्व सेल्स डिजनरेट होतात. तर अशा प्रकारे ओजेनेसिसच्या प्रोसेस मधली ही डेव्हलपमेंटल स्टेज किंवा या स्टेजेस आहेत. आता ज्या 60,000 ते 80,000 ओगोनियल सेल्स आता शिल्लक राहिल्यात, हे आपल्याला यातून क्लिअर झालंय. आता यांचं पुढं काय होणार ते इथं बघूया. यांचं पुढं काय होणार ते बघूया. प्युबर्टी पिरियड पासून प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये, ओव्हरियन सायकल मध्ये एक ओगोनियल सेलचा ग्रुप एकत्र येतो. म्हणजे 15 ते 20 ओगोनियल सेल एकत्र येतात. त्यांचं एक मास ग्रो होऊ लागतं. परंतु काही दिवसानंतर त्या 15 ते 20 ओगोनियल सेल पैकी एकच ओगोनियल सेल मॅच्युरिटी अटेंड करणार, एकच पुढं ग्रो होणार. आणि तिथं असतं प्रायमरी ओसाइट. याला आपण काय म्हणू? प्रायमरी ओसाइट. प्रायमरी ओसाइट मध्ये मियोसिस डिव्हिजन सुरू होते, परंतु
It is arrested in डिप्लोटीन. डिप्लोटीन फेज मध्ये ही सेल डिव्हिजन अरेस्ट होते. नाउ प्रायमरी oocytes are arrested in डिप्लोटीन फेज ऑफ मिओसिस फर्स्ट. आणि असं हे प्रायमरी oocyte जे आहे जे अरेस्ट झालंय डिप्लोटीन मध्ये, याच्या भोवती आता सेलचे लेयर वाढतात, ग्रॅन्युलोसाचे वगैरे, ह्याच्यापासून बनतं इथं प्रायमॉर्डियल फॉलिकल. फॉलिकल इज अ मास ऑफ सेल, ग्रुप ऑफ सेल. ही प्रोसेस आपण सांगितली, पण याच्यामध्ये oocyte कुठल्या फेज मध्ये आहे? तर oocyte जे आहे ते प्रायमरी फेज मध्ये आहे. प्रायमरी oocyte मिओसिस सुरू होतं आणि डिप्लोटीन मध्ये अरेस्ट होतं. तर असं पहिलं बनलं त्याला आपण म्हणूया प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल, प्रायमॉर्डियल फॉलिकल म्हणू आपण त्याला. त्याच्यानंतर याच्यापासून बनणार प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल पासून बनणार सेकंडरी फॉलिकल. याच्यावरती लेयर्स वाढत 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 जातात. सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल पासून बनणार टर्शरी फॉलिकल. आता याच्यामध्ये लेयर्स वाढतात. अँट्रम ही ती कॅव्हिटी डेव्हलप होते, लेयर्स वाढतात. कसे लेयर्स वाढतात ते ग्राफियन फॉलिकल मध्ये किती लेयर्स आहेत, कसे आहेत ते आपण पाहूच. दिस इज अ टर्शरी फॉलिकल. आणि या टर्शरी फॉलिकल पर्यंत इथं प्रायमरी oocyte असतं. प्रायमरी oocyte फेज मध्येच आहे. पण ओव्ह्युलेशनच्या पूर्वी 36 तास ते 48 तास या टर्शरी फॉलिकलचं कन्व्हर्जन होतं मॅच्युअर फॉलिकल. त्यालाच आपण म्हणतो ग्राफियन फॉलिकल. डी ग्राफ यांनी स्टडी केला म्हणून त्याला आपण ग्राफियन फॉलिकल म्हणतो. अनेक लेयर्स त्यामध्ये आहेत, आपण डिटेल स्ट्रक्चर नंतर पाहूच. यामध्ये मिओसिस फर्स्ट कंप्लीट होते 36 ते 48 तास अगोदर, मॅच्युअर फॉलिकल बनण्या अगोदर, ग्राफियन फॉलिकल बनण्या अगोदर. बट meiosis 1 is completed to produce one secondary oocyte and one polar body. But meiosis second is started झाली meiosis second division, but again it is arrested in
मेटाफेज सेकंड. Again it is arrested in metaphase second. आणि असं हे सेकंडरी oocyte बनलं. आता हॅप्लॉइड आहे ते. प्रायमरी फॉलिकल असलं, प्रायमॉर्डियल फॉलिकल असलं, सेकंडरी फॉलिकल असलं, टर्शरी फॉलिकल असलं तरी त्यांच्यामध्ये प्रायमरी oocyte आहे डिप्लोटिन फेज मध्ये अरेस्ट झालेलं. हे बारकाईनं समजून घ्या. आणि ओव्ह्युलेशन पूर्वी 36 ते 48 तास अगोदर ग्राफियन फॉलिकल बनतं, मॅच्युअर फॉलिकल बनतं आणि त्याच्यामध्ये मिओसिस 1 कंप्लीट होते, मिओसिस सेकंड सुरू होते आणि मेटाफेज सेकंड मध्ये अरेस्ट होते आणि एक सेकंडरी oocyte बनतं, एक पोलार बॉडी, फर्स्ट पोलार बॉडी बनते. आता मिड डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, दॅट इज अ 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. त्यावेळी काय होतं, LH हार्मोन इथं येतं, LTH ची मदत घेतं आणि ओव्ह्युलेशन घडवून आणतं. सो ओव्ह्युलेशन टेक्स प्लेस आणि ओव्ह्युलेशन मध्ये काय होणार, हे रिलीज होणार सेकंडरी oocyte. सेकंडरी oocyte रिलीज होणार. त्याच्यामध्ये फर्स्ट पोलार बॉडी आणि सेकंडरी oocyte आहे आणि त्याच्याबरोबर इथं व्हायटालाइन मेम्ब्रेन आहे, झोना पेलुसिडा आहे आणि करोना रॅडिएटा, एवढे लेयर्स घेऊन ते बाहेर पडतं. त्याच प्रोसेसला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो. ॲब्डॉमेन मध्ये रिलीज केलं जातं, फिमरी त्याला पकडतात आणि ओस्टियम मार्फत ते ॲम्पुला मध्ये जाऊन थांबतं. 2 दिवस ते स्पर्मची वाट पाहतं. फर्टिलायझेशन झालं तर पुढच्या डेव्हलपमेंट सुरू होणार. आणि आता हे एम्प्टी फॉलिकल जे आहे ते एम्प्टी फॉलिकल काय होतं, याच्यामध्ये LHच्या मदतीनंच, LHच्या स्टिम्युलेशनमुळंच येलो ग्लँड्युलर ल्युटिन सेल्स बनतात आणि सुरुवातीला एक सेंट्रल ब्लड स्पॉट असतो, त्याला आपण म्हणतो कॉर्पस हिमॉर्जिकम आणि त्याच्यापासून पुन्हा येलो ग्लँड्युलर सेल्स असलेलं मास बनणार. एंडोक्राइन ग्लँड, टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड ज्याला आपण म्हणणार ते आहे कॉर्पस ल्युटियम. अँड दिस कॉर्पस ल्युटियम 19व्या दिवशी मेन्स्ट्रुअल सायकलच्या फुल्ली तयार होतं. 21व्या दिवसापर्यंत फुल सिक्रिशन ठेवतं. त्यावेळी फुल मॅक्झिमम सिक्रिशन असतं आणि इथून मोठ्या प्रमाणावरती प्रोजेस्टेरॉन आणि त्याच्याबरोबर इस्ट्रोजन सिक्रिशन होतं. प्रोजेस्टेरॉन प्रिपेरिंग हार्मोन आहे, इस्ट्रोजन रिपेरिंग हार्मोन आहे. पुढे बघूच आपण याचा रोल. फर्टिलायझेशन झालं तर कॉर्पस ल्युटियम तसंच राहणार 3 ते 4 महिने. प्लासेंटा जोपर्यंत त्याची जागा घेत नाही तोपर्यंत. आणि जर फर्टिलायझेशन झालं नाही तर हे डिजनरेट होणार आणि त्याच्यापासून बनणार व्हाईट स्कार, त्याला आपण म्हणू कॉर्पस
अल्बिकन्स, व्हाईट स्कारच्या फॉर्ममध्ये इथं कॉर्पस अल्बिकन्स बनतं. तर ओव्हरीमध्ये हे ओव्हरियन सायकल 28 दिवसाचं जे असतं त्याच्यामध्ये हे सर्व इव्हेंट्स होत असतात. काय झालं? सुरुवातीला त्या फिमेलमध्ये एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असताना योक सॅक पासून ओगोनियल सेल्स बनतात, त्या खाली मायग्रेट होतात 6व्या ते 8व्या आठवड्यापर्यंत आणि 20व्या आठवड्यापर्यंत मॅक्झिमम डिव्हिजन मायटॉटिक डिव्हिजन होतात आणि 6 to 7 मिलियन एवढ्या प्रमाणात ओगोनियल सेल्स बनतात. पण गरज नाही म्हणून ॲट्रेशिया म्हणजे डिजेनरेशन होत राहतं आणि त्या फिमेलच्या बर्थ पर्यंत 1 to 2 मिलियन राहतात. पुढं डिजेनरेशन कंटिन्यू राहतं आणि प्युबर्टी पिरियडला 60,000 ते 80,000 शिल्लक राहतात आणि 15 ते 20 चा ग्रुप डेव्हलपमेंट सुरू करतो, मॅच्युरिटी अटेंड एकच करणार आणि ओव्हरियन सायकल अशा पद्धतीनं दर महिन्याला, दर 28 दिवसाला म्हणू आपण, फॉलो केलं जाईल. सो दिस इज ओव्हरियन सायकल अँड हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी. Thank you very much. ज्या डेव्हलपमेंटल स्टेजेस आपण आता चर्चेत घेतलेल्या आहेत त्या इथं आपण पाहूया. Inside the tunica albuginea connective tissue, stroma is present which is differentiated into outer cortex, inner medulla. आता मेडुला सेंट्रल रिजन आहे, लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे, ब्लड व्हेसल्स, नर्व फायबर्स वगैरे त्यामध्ये असतात. इथं आपल्याला दाखवलंय. Oogonia arises from endoderm of yolk sac and migrate to ovaries during embryonic development. 6व्या ते 8व्या आठवड्यामध्ये हे घडतं आणि पुन्हा डिव्हिजन होतात 20व्या आठवड्यापर्यंत 6 to 7 मिलियन ओगोनियल सेल बनतात. आता तेवढ्या गरजेच्या आहेत का? नाहीत, तेवढ्या गरजेच्या नाहीत. मग डिजेनरेशन सुरू होतं, ॲट्रेशिया म्हणतो आपण, आणि जन्माच्या वेळी 1 to 2 मिलियन राहतात आणि पुन्हा डिजेनरेशन कंटिन्यू राहतं आणि त्या फिमेलमध्ये प्युबर्टी पिरियडला, सेक्शुअल मॅच्युरिटीच्या वेळी फक्त 60,000 ते 80,000 एवढ्या ओगोनियल सेल शिल्लक राहतात. आता यामध्ये ओगोनियल सेल्स मध्ये मियोसिस 1 सुरू होते, पण डिप्लोटिन 1 मध्ये अरेस्ट होतात आणि अशा ओगोनियल सेल्स प्रायमरी ओसाइट फेज मध्ये असलेले असे ओसाइट्स त्यांच्या भोवती फॉलिकलचे लेयर्स तयार होतात आणि बनतं सुरुवातीला प्रायमॉर्डियल फॉलिकल. सिंगल लेयर ऑफ फॉलिक्युलर सेल डिवाइड्स इनटू मेनी लेयर्स कॉल्ड एज स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम. त्याच्यापासून बनणार प्रायमरी फॉलिकल्स की ज्याच्यामध्ये प्रायमरी ओसाइटच आहे, बट इट इज सराउंडेड बाय 6 to 7 लेयर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल अँड गेट सेपरेटेड फ्रॉम फॉलिक्युलर लेयर बाय अ झोना पेलुसिडा. त्यानंतर इनरमोस्ट लेयर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल्स बिकम्स फर्मली अटॅच्ड टू झोना पेलुसिडा अँड फॉर्म्स करोना रॅडिएटा. त्याच्यापासून नंतर बनतं सेकंडरी फॉलिकल, त्यामध्ये अँट्रम नावाची कॅव्हिटी अपीयर होते.
त्यामध्ये जे फ्लुइड भरलेलं असतं त्याला लिकर फॉलिक्युलाय म्हणतो आपण. आणि आउटर मोस्ट ग्रॅन्युलर सेल जे आहेत त्या थिका फॉलिक्युलाय बनवतात. त्या थिका फॉलिक्युलाय मध्ये थिका एक्सटर्ना आणि थिका इंटर्ना हे लेयर्स येतात. आणि जर डेव्हलपमेंटच्या फेजेस आपण विचारात घेतल्या अंडर इन्फ्लुएन्स ऑफ FSH अँड LH, मिओसिस 1 resumes in secondary follicle. Only one matures. आपण प्रायमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकलचा विचार केला तर त्याच्यामध्ये प्रायमरी ओसाइटस डिप्लोटिन फेज मध्ये अरेस्ट केलेला आहे, हे लक्षात ठेवा. पण नंतर मात्र 36 तास किंवा 48 तास ओव्ह्युलेशनच्या पूर्वी ते प्रायमरी ओसाइट मिओसिस 1 कंप्लीट करेल आणि एक सेकंडरी ओसाइट आणि एक पोलार बॉडी बनवेल, जी पोलार बॉडी नॉन फंक्शनल आहे. त्यात न्यूक्लियस आहे पण सायटोप्लाझ्मिक कंटेंट नाही. जसं कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल आहेत पण शिक्षकही नाही, विद्यार्थी नाही, काय उपयोग. पण पुढं मिओसिस 2 सुरू होते बट इट इज अरेस्टेड इन मेटाफेज 2. आणि अशा प्रकारे सेकंडरी ओसाइट बनल्यानंतर त्या मॅच्युअर फॉलिकल मध्ये ओव्ह्युलेशन होतं. दर महिन्याला काय दोन्हीकडनं होत नाही. लेफ्ट ओव्हरीकडनं या महिन्यात झालं तर पुढच्या सायकलला राईट लेफ्ट राईट अल्टरनेटली ओव्ह्युलेशन होणार. आणि इथं जे ग्राफियन फॉलिकल बनतं त्याचे डिटेल जरा आपण इथं डिस्कस करूया. ग्राफियन फॉलिकल यामध्ये इथं आहे एका बाजूला सेंटर पासून एका बाजूला आहे म्हणल्यावर इसेंट्रिक होईल. सेकंडरी ओसाइट की ज्या सेकंडरी ओसाइट मध्ये एका साइडला न्यूक्लियस आहे तो ॲनिमल पोल आणि दुसरी साइड व्हिजिटल पोल. दिस सेकंडरी ओसाइट इज लाइन्ड बाय thin transparent glass like membrane called as vitelline membrane. यामध्ये इथं एक पेरी व्हायटॅलाइन स्पेस असते आणि त्या स्पेस मध्ये फर्स्ट पोलार बॉडी असते. देन व्हायटॅलाइन मेम्ब्रेन is covered by one non-cellular layer called as zona pellucida. म्हणजे काय झालं इथं व्हायटॅलाइन मेम्ब्रेन ही पेरी व्हायटॅलाइन स्पेस त्यामध्ये ही आहे फर्स्ट पोलार बॉडी. ॲनिमल पोल व्हिजिटल पोल हे तर पार्ट त्याचे आहेत सेकंडरी ओसाइटचे. देन अगेन इट इज कव्हर्ड बाय layers of corona radiata. रॅडियल सेलचे लेयर्स याच्यावरती आहेत त्याला आपण म्हणतो कोरोना रॅडिएटा. कोरोनावरनं लक्षात ठेवायला सोपं आहे. त्यानंतर याच्या भोवती डिस्कस प्रोलिजेरसचे लेयर आहेत.
आणि मग याच्या ठिकाणी काय तयार होतं, तर इथं बाहेर मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा आणि याच्यामध्ये एक कॅव्हिटी तयार होते. या कॅव्हिटीला म्हणायचं अँट्रम. इट इज फिल्ड बाय लिकर फॉलिक्युलाय. आणि इथं एका साइडला इथं जर्म हिल च्या साह्यानं जोडलेलं आहे. इट इज कॉल्ड जर्म हिल. जोडलंय त्याच्या साह्यानं. अगेन इट इज कवर्ड बाय थिका फॉलिक्युलाय. त्या थिका फॉलिक्युलाय मध्ये इथं थिका इंटरना हा लेयर येतो आणि त्याच्या बाहेर मग थिका एक्स्टर्ना. थिका इंटरना अतिशय महत्वाचा ग्लॅन्डोलार लेयर आहे. यामधून इस्ट्रोजन सिक्रीट होतं. थिका इंटरना. आणि बाहेर हा आहे थिका एक्स्टर्ना. या इस्ट्रोजन या थिका इंटरना मधून इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं आणि मग त्याच्या बाहेर हा थिका एक्स्टर्ना लेयर आहे. तर अशा प्रकारे ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर आहे. 10 to 20 mm एवढं मोठं आहे. डी ग्राफ नावाच्या सायंटिस्टनी याचा स्टडी केला आहे. हे मॅच्युअर फॉलिकल टर्शरी पण नाही आहे, मॅच्युअर फॉलिकल किंवा ग्राफियन फॉलिकल म्हणतो आपण याला. आणि ज्यावेळी एलएच इथं वाढतं त्यावेळी एलएच एलटीएचच्या मदतीनं काय करतं तर याच्यावरती ऍक्ट होतं. त्यावेळी यामध्ये जे फ्लुइड भरलेलं आहे त्या फ्लुइडची टर्जिडिटी वाढते. जसं फुग्यामध्ये हवा भरली आणि फुगा आपण प्रेस करायला लागलो काय होणार, फुटणार. तसं हे पण फुटतं आणि यामधून हे सेकंडरी ओसाइट काही लेयर्स घेऊन बाहेर पडतं. त्याला आपण म्हणतो ओव्ह्युलेशन. त्याला आपण काय म्हणतो, ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन म्हणतो आपण. आणि ओव्ह्युलेशन नंतर सुरुवातीला इथं कॉर्पस हिमॉरिजिकम बनतं, नंतर येलो ग्लॅन्डुलार ल्युटीन सेल असलेलं कॉर्पस ल्युटियम बनतं, ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर प्रोजेस्टेरॉन सिक्रिशन होतंय आणि थोड्या फार प्रमाणात इस्ट्रोजन. जर फर्टिलायझेशन झालं तर हे 3-4 महिने राहतं आणि सिक्रिशन कंटिन्यू करतं. आणि नाही फर्टिलायझेशन झालं तर 26-27व्या दिवशी जे असेल ते डिजेनरेट होणार, व्हाईट स्कार तयार होणार, कॉर्पस अल्बिकन्स, आणि पुन्हा मेन्स्ट्रुअल सायकल, पुढचं मेन्स्ट्रुअल सायकल रिपीट केलं जाईल. 10 to 20 nm सांगितलंय आपण. आता हे सगळे लेयर्स आपण आता डिस्कस केलेले आहेत. तर अशा प्रकारचं हे
बघा, थिका एक्स्टर्ना, ग्लॅन्डुलार इस्ट्रोजन सिक्रीट करणारा थिका इंटरना, त्याच्या खाली मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा आहेत सेल्स. अँट्रम कॅव्हिटी आहे, लिकर फॉलिक्युलाय फ्लुइड भरलंय, त्याच्या खाली इथं डिस्कस प्रोलिजिरस आहे, इथं जर्म हिल आहे, त्याच्या आत करोना रॅडिएटा, झोना पेलिसिडा आणि व्हायटॅलाइन मेम्ब्रेन, आणि इथं आहे सेकंडरी ओसाइट. असं आहे स्ट्रक्चर या ग्राफियन फॉलिकल किंवा मॅच्युअर फॉलिकलचं. सो दिस इज अबाउट हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी अँड स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल, मॅच्युअर फॉलिकल. ही डेव्हलपमेंट व्यवस्थित समजून तुम्ही घ्या. रिपीट व्हिडिओ पाहून तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढच्या डेव्हलपमेंटल स्टेजेस चांगल्या पद्धतीनं समजणार. सो दिस इज अबाउट हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी अँड फॉर्मेशन ऑफ ग्राफियन फॉलिकल.